गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज सकाळी भीषण अपघात झाला. मुरखळा नवेगाव परिसरातील धोकादायक वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कथडा तोडून खाली उलटली. या भीषण अपघातात 7 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी 7:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये ख्वाजा शहाबुद्दीन वय 58 राहणे देसाईगंज, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने राहणे गडचिरोली आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 राहणे नवगाव तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांचा समावेश आहे. MH14 BT 0740 क्रमांकाची ही एसटी बस गुरुवारी सकाळी गडचिरोलीहून उमरखेडच्या दिशेने निघाली होती. मुरखळा नवेगाव मार्गावरील वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याबाहेर जाऊन उलटली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस आणि प्रशासनाचे पथकही काही वेळात दाखल झाले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून या मार्गावरील धोकादायक वळणांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.